अरे शांत राहा, त्यांना बाहेर काढा, सगळे बाहेर काढा, बाहेर काढा. बाहेर काढा. हॅलो, हां सांग. यावर्षी सौजन्य गडबड थांबवा. शांत राहा. यावर्षी लगेच नेताना आमदार होत नाही माणूस. खाली उतरा. आज हे भगवान गडास महत्वाचं वर्ष आहे. आपण सगळ्यांनी भगवानगड स्थापना 20 वर्ष आहेत. पूर्ण होण्यासाठी या दसऱ्याला करणार होतो, परंतु बराईंचं उरूस एकदा जाऊन या बरं तुम्ही. सगळे शांत राहता. पर्यंत धनंजय एक तर आता माझं सांगणं लय बेकार आहे बघ. वर्ष जाऊ दे. 9 साली भगवान या ठिकाणी झाला. कारण आहे की आपण यावर्षी आपण काल्याचं कीर्तन केलं. ते सुनेला बोलता येत नाही. माझ्या तडाख्यातून वाचून पण एक तरुण मुलाला माहिती व्हावं, माहिती नाही, तो काव्यात्मक आहे. पण जो वास्तविक इतिहास आहे, अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपण आता सांगतोय आपल्याला. 1896 श्रावण वद्य पंचमी आणि वयाच्या लोणीमध्ये आमचा एक दौरा असतो.
तसा जो दौरा आहे हा भगवान नारायणगड हे गुरुस्थान आहेत, कळायला पाहिजेत. म्हणून पहिली आपली गुरु लक्षात ठेवा. दास महाराज आणि भानु आणि एकनाथ महाराजांची जी पैठणमध्ये जो समाधी आहेत, त्या अनंत नारायण महाराज संवाद आपल्या मठामध्ये आणि मग तिथून गेला. त्यांची जी पुण्यतिथी आहेत म्हणजे नगद पूर्ण झालेलं आहेत आणि आहे ती भगवान बाबा आहे. गोवलेलं गवत नाही आहे, तुरुंगात जाणं परंपरेनं ट्रेनिंग घेतलेले व्यवस्थित आंघोळ केली आपण. माझं आहे हमालाला आहे माझं ज्ञान आणि भगवान बाबा दिलेले वयाच्या बाबाला पसंत आले. भगवान बाबाला घेऊन भगवान बाबा माझ्याकडे आहेत, त्यांची बाबा ही सही आहे जन्माला आली आणि ती जर बदलतात पण बाप बदलत नसतो. एका आणि ना पुण्यतिथी बघितली तर आमच्या पुण्यतिथीला गरज आहे बिचाऱ्यांची. मी हे पण उत्तराधिकारी नेमतो. त्यानंतर वयाची साधना केली. अनुभव असा आहे देतात ना तितके मी धनंजय लोकांनी आणि होती हा माऊलीचा बोलणं हे एवढं महत्वाचं नाही. ती वाटणं दरारा वाट ते ज्ञानोबा आहे ती क्रांती. आणि मग नारायणगडाची आहे अनेक आघात आले आणि 1931 साली 1921 ला भगवान बाबांनी तिथून पुढे दिंड्या सुरू झाल्या.
हा पहिली सूचना कोण डो मध्ये पहिला सप्ताह सुरू झाला आणि बाबा गेले मध्ये डोई ठाण मध्ये वामन भाऊनी इतकं रीग आली, मला खूप वाईट वाटतं या गोष्टी. नारायणगडाची एकही शाखा नाही आणि हे समाजामध्ये फुटीकरण आहे, फोडण्याचं शिल्लक नाही ठेवला. भगवान बाबांनी कानात कुंडल घातलं, उन्हाळ्यामध्ये शेरवानी कोट घालतात मे महिन्यामध्ये. तो फार महत्वाचा आहे. भगवान बाबांनी प्रारंभ केला 19 वर्ष आहेत, जे 34 ला सुरू झालेलं आहे. वामन भाऊ प्रश्न विचारला होता म्हणून त्याचं उत्तर आहे की भगवान बाबांचा लिहून आपण आणलेले आहेत. 51 साली फार गंभीरतेनं ऐका. नारायण वंश परंपरेची आहेत, कारण की गडावर होते आणि त्यांचे चुलते नारायणगडावर होते. मग ही आमच्या वंशातले भगवान बाबा नाहीत म्हणून ते नारायणगडा. धनंजय, तू फार भाग्यवान आहेस. इतका धोका भगवान बाबा बरोबर घडलेला आहे. म्हणून जवळ बाबाकडून केससाठी पैसे न्यायचे जवळची माणसं पडली. सतत पक्ष हा गैरहजर आहे. ही यांना माहित नाही आणि त्याही तारखेला बाबा तर्फे मांडणारा निकाल देण्यात आला. आणि जर 90 दिवसाचा अवधी दिला जातो, 90 यांना माहितीच नाही. 90 दिवसानंतर पुन्हा गेली आणि जसा आदेश घेऊन तो आदेश भगवान बाबाची दिंडी पुढे बाबांच्या जीवनाबद्दल काही आणि मग एकादशीला द्वादशीला जी लोक आहेत यांना भगवान आणि तितक्या कोर्टाचा बिलीप आणि पोलीस वॉरंट दिलं. पुढचं आल्यानंतर त्यांच्या कोर्टाचा आदेश पाहिला आणि पाठीमागं स्वयंपाक खाली उतरले आणि खांब्याला उतरले. नाव आहे ज्ञानेश्वरी आश्रम.
आजपर्यंत आहे. तुम्ही जे म्हणता ना बाबा गेले आणले, बाबा लहान बाळ होतं काय? संत होते ते, कुठेही आणि खांब्याला राहिले. गड तयार करावा न झाले त्यावेळेस 2-3 गड पाहिले. पुरीचाही पाहिलं, सगळीकडे पाहिलं बाबा. डोंगर आहेत त्याच्यावर त्याचं नाव भगवानकडे. आपल्या गडावरची 1/2/1958 चव्हाण हे आपल्या गडा 1 एकर जमीन दिली आणि बसवलेलं आहे. आशीर्वाद दिला आपल्या नावाप्रमाणे की मुख्यमंत्री भगवान गडावर येणं याचं नाव आहे भगवान. पुढचे जे मुख्यमंत्री होते शंकररावजी चव्हाण, ती फार मोठी आहेत. आणि त्याच्यानंतरची पुढची तिसरं 96 साली अमृत महोत्सव शताब्दी म्हणतो आपण त्याला, भगवान बाबांची जन्म मनोहररावजी जोशी आणि तो माझ्यावर ठेवली. त्याचा खूप गोड इतिहास आहे. मी कबूल करतो त्या गोष्टी. विद्वान हा क्रॅक असले शताब्दी, त्याच्या अगोदर मुंडे साहेबांची माझी ओळख नव्हती. सगळा समाज जमला आणि माझं काल्याचं कीर्तन होतं. द्यायचं नाही काही नाही. मी माझ्या तल्लींमध्ये बोललो. कधी उठला नाही. ते आले आणि कीर्तनाला फिरले. एकही माणूस त्यांच्याकडे जात नाही. मुंडे ते म्हणे शास्त्रीजींनी लोकांना सांगितलं की शांत राहा. कोण आहेत ते म्हणे सानप आहेत, आमच्या घरातले आहेत. शास्त्री वारस कोण आहे ते म्हणे कोणी नाही. मग शास्त्री मग इतक्या लवकर शांत बसतो. हाच माणूस भगवानगडाला मला यातलं काही माहित नाही. मला काही माहिती नाही. मी पुन्हा तरुण संप्रदायामध्ये संस्थेचा, त्याच्यामुळे एवढं प्रेम होतं की मला मुंडे साहेब म्हटले तुम्ही बंगल्यावर या.
डॉक्टर वाय एस खेडकरला आणि भीमसिंग महाराजाला बोलवलं. 2 दिवस त्राण महाराज तारखा दिलेल्या मोठ्या मोठ्या लोकांना भावाप्रमाणे लेट ऑफिसमध्ये बसलो. वाट पाहणारा मी नाही म्हटलं. मी नमस्कार केला आणि निघायला लागलो. तू याला राजकारण म्हणतात. बरं, मला सत्ता हा प्रकारच माहित नाही. सांगितलं की आपल्याला महाराष्ट्रात न भूतो न भविष्य कोणत्याही कीर्तनकाराची इतकी ताकद नाही आहे की 2 लाख मला ती गुरुच्या माध्यमातून ओळखी होत्या. मग मी म्हटलं मी सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल हे लाख रुपये मी दिलं. एवढ्या यातलं काहीच माहिती नाही. आणि मग अर्ध्या तासात हो काय झालं साहेब म्हणले किती बजेट लागते. म्हणलं सांगितलेत म्हणे त्यांना. आमच्या भांडणं काय सांगितलं साहेबांनी त्यांना अगदी बंगल्यामध्ये ठेवलेलं. इथून जी आमची वादामध्ये ठिणगी पडली की आपल्याला गडाचं अहो म्हणणं तुम्ही. आणि मग वारकरी संप्रदायात 96 साली पोस्टर आणि मला कुणी ओळखत नाही. मी शेजारी उभा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. आणि त्यांना माहिती लक्षात आलं की आणि मी महाराजांना सांगितलं होतं माझं कीर्तन ठेवू नका. सांगितलं पण नाही जरा पुढे योग आला. आजचा जो विषय आहे तो इतका टाळकरांचा माझ्या कीर्तनाला त्या काळात विरोध होता. भीमसिंग या गडाचा 3रा उत्तराधिकारी म्हणून याच आणि म्हणून मला संधी चांगली वाटली की मुलगा महाराष्ट्राचा नाही आहे. कारण आणि भगवान बाबांनी तिथं दौरा केलेला आहे. मग शिकायला 12 वर्षाकडे आपल्याकडे आला. 12 वर्ष आपल्या चाचणी केली. सगळ्या ट्रस्टीच्या संमतीनं सगळ्या लोकांच्या
गडाचं कोणतंही काम शिल्लक राहणार नाही. त्या गडासाठी त्याला 2च कामं दिलेत. एक अन्नदान, एवढंच काम आहे त्याला. कारण की ही आचार्य महाराष्ट्राला कोणती जरी ज्ञानेश्वरीबद्दल शंका असली असावा. बोलू का पुढं? बाकीचे उद्योग करणारा नसावा. सांगितलं या दसऱ्याला मी जात नाही कुठं. त्यानंतर थोडी जबाबदारी की बाबाकडे पाहून सौजन्याने वागायचं. पण खूप घातक आहे. बरं, पुढचा जो आपला गडाचा टप्पा आहे त्याचे आहेत आणि 13 कोटी आहेत. भारतातला सगळ्यात मोठा काम करतायत इंजिनियर म्हणून. पुण्यातले सगळ्यात टॉप ज्यांना युनेस्कोचं सर्टिफिकेट आहे, युनेस्कोचं हेरिटेज आहे. 4 कोटीचं आपण स्वयंपाकघर बांधणार आहोत. त्याच्यामध्ये चपाती असेल, भात असेल, वरण होतो. महाराज 6 महिन्यानंतर मी ते खातं काढलं. सहा महिन्यानंतर आपण खातं काढलं. तिथून पुढे आपण ही प्रगती तो जागा आता 2 महिन्यापूर्वी घेतली. जय बरोबर मला म्हणे महाराज ती जागा सोडू नका. जास्त सांगितले. यांनी सांगितलं 1 कोटी जाऊ द्या पण ती घ्याच. हा रोड आपण करून अनवॉन्टेड ट्रॅफिक ज्याला म्हणतो आपण ती खालून वळवली. भगवान बाबांच्या मला नाशिक जिल्ह्यातून पर्व येईल असं सांगतोय बरं का. सगळ्या भागात फक्त असेल, लातूर असेल, वर्गणी घेत भगवान बाबा गेलेले टेन्शनही नाही. याचं कारण आमच्या गावातली धनंजयच्या आईची आई, आईचं मामास्थळ म्हणू आपण, आहेत. लहानपणीपासून बाईनं जीव घातलेले आहेत, आंघोळ घातलेली. धनंजयच्या आईच्या
हजर होते आणि इती जाती ते घर जीवनामध्ये सगळ्यांच्या चढ उतार की ज्याच्या जीवनामध्ये चढ उतार पंक्ती गच्छति भाग्य पंक्ती. मी प्रतापचंही जीवन या तिघांपैकी सगळ्यात खूप सोचले महाराज. खानदानी बाई होती आणि शहरातली ती आमदार झाली महाराज. 2 वेळा आमदार झाली. घर कसं असावं, नवऱ्याला कसं जपावं, काय सहन करावं, आपल्या घरातल्या पुरुषांना जपणारी बाई असेल ना, तो पुरुष झाला पाहिजे. म्हणून हा जो 92 वर्षाचा त्याला बळी पडू नका, अंगारा दुपाराला कुणाला जाऊ नका. कीर्तनात मी सांगितलं, आमचे खेडेगावातले लोक ज्याला हे रोज अजून बाहेर निघालं नाहीत आणि 700 वर्षापासून तुम्हाला मोठं करणार आहेत, ज्ञानच तारणार आहेत. ठेवा. म्हणून आपल्या सगळ्याला विनंती आहे की आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की हा इतिहास पद्धत काय आहे हे लक्षात असलं पाहिजे. म्हणून पुन्हा एकदा आणि दुसरा एक सत्कार धनंजयच्या हातून ठेवलेला आहे. ते भगवानगड पायी वारी दर महिन्याला राम गावावरून आपल्या गडावर पायी वारी. थोडं थांबायचं त्याला पुढे येऊ दे. महिन्याला राम गावांवरून पायी येतात. समोर बघा, तिकडं तो माग सरकार थोडस. दर महिन्याला न चुकता दुसरं वाडीतला आपल्या सप्ताहाला 2 लाख रुपये दिलेला आहेत. ते आणि सचिन पोपटराव ढाकणे गावातले जण या. येऊ द्या.
सानप ज्यांनी आपल्या गडाला तेल दिलेलं आहे त्यांचा सांगायचं. धनंजयचा सत्कार प्रताप त्यांच्या ह्याच्या हद्दीमध्ये तुम्ही आलात. सत्काराचा कार्यक्रम नाही, सगळा कार्यक्रम आता 5 मिनिटाचा आहे. आपल्या मतदारसंघातले आमदार मोनिकाताई बोलतील. बाबा की आज ऐश्वर्य संपन्न वार्षिक 92व्या श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत आवर्जून उपस्थित असलेले माजी मंत्री उपस्थित असलेले हरिभक्त परायण रामगिरी महाराज, सर्व चेअरमन, तालुक्याचे नेते आदरणीय प्रताप काका, मान्यवर पाहुणे, संपूर्ण लेले सर्व भगवान बाबांचे भक्त व्यासपीठावर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आता भगिनी, सर्व आमचे तरुण सहकारी, आणि त्या मानाने धनुभाऊ हा सप्ताह एवढं मोठं या बडेवडीकरांनी उचललेलं आहे. भविष्यात भगवानगडाचे हरिभक्त परायण कृष्ण महाराज आज त्यांची कीर्तन रूपी परिस्थिती आली तरीही भगवान बाबांप्रमाणे आपण सर्व खरं तर या भगवानगड याच्या पायथ्याशी असलेला आपला एळी बडेवाडी भगवान बाबांचा सहवास लाभला.
त्यांचे आशीर्वाद बरे इतिहास हा इतिहास न राहता हा नवीन पिढीला माहीत आहे, उत्साह आहे. मागच्या जुन्या पिढीने ही जी उभी केली ती जपण्याची जोपासण्याची म्हणून आपण जे सांगितलं ते निश्चितपणे आमची ही पुढची पिढी चा आपण इतिहास सांगितला ते सर्व भगवानगडा तर आपण नेहमी उल्लेख करता आपल्या सगळ्या सप्ताहामध्ये आपण आता माऊलींचं मंदिर भगवानगडावर आपण 6 महिने वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या कारखान्यात त्यांनी आज भगवानगडासाठी केले. कित्येक वर्षापासून पेक्षा जास्त आहे असं मी या ठिकाणी मानते. आज अनेक जणांना या ठिकाणी खूप वेळ झालेला आहे. धनुभाऊंना, काकांना आणि अजून या ठिकाणी संपूर्ण देशभरामध्ये त्याही पेक्षा जगभरामध्ये ज्या त्याचा अखंड पताका हा खूप मोठा त्याचं आचरण आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये होऊन भगवान बाबांचे आशीर्वाद हरी. घेतील. हाके साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्याबद्दल बोलतील. ठेवलेला आहे शेवटचा सत्कार. 7 दिवस रामगिरी महाराज यांचा होईल आणि तुम्ही या ना. यानंतर नामोल्लेखचा आता उशीर टाळतो. सर्व सन्माननीय व्यासपीठ ज्यांनी भक्ती आणि शक्ती एकत्रित करून हा भगवान ज्यांच्या जिभेवरती सरस्वती आहे, ज्ञानेश्वरी समजावून सांगण्याचा आयुष्यात सातत्याने ज्यांनी प्रयत्न केला आणि 92 वर्षापूर्वी या डोंगर खोऱ्यातल्या माणसाला अज्ञान आदर्श आपण घेतला का? रात्रीचं कीर्तन भाऊ लोक असतील. मी तेवढ्यासाठीच उभा राहिलो, मला बोलायची इच्छा होती.
किमान कृष्ण महाराजांना आज त्यांनी एक प्रकारे सादरीकरण केलं. नाहीतर आपण नेहमीच भेटतो, नेहमीच बोलतो. खरंच भगवान बाबाचे पायका सुद्धा 10 वेळा युट्यूब वरती कीर्तन पहा. हे नाही सांगितलं, बसून या पाण्यावरती वाचली ज्ञानेश्वरी पूर्ण करून सांगतायत. आणि आपण जर परत तेच करायला गेलो तर असाल तर भगवान बाबाचे खरे पाईक व्हा, अन्यथा बाकी धनंजय भविता आहेत त्यांच्या समक्ष सांगतो की आता विद्वत्ता आपल्यामध्ये आहे, बाबा आपल्या पाठीशी आहेत. शहाणपण ज्ञानाचं काम कोणीच करत नाही, ते तुम्ही करावा. आहे मंडप पहिला फार मोठा होता. चेक्कर मध्ये समाज होता, 2.5 लाख लोक. घेऊन माझ्या मागे लागाल. अर्धा टक्का ज्ञानेश्वरी सांगतोय. आपण पायिक आहोत. फक्त हा 2 दिवसाकरता केलेला मंडप जिथं गारा पडल्या नव्हत्या आणि 2 दिवस हवा नाही तर एवढ्या लोकांना 2 दिवसाचं म्हणल्यानंतर ते जीव जरा आणि एकही माणूस या गावातला फक्त आणि ह्या गावांनी 5-5 लाख आणि हा सप्ताह आपण साकार केलाय. याचं कारण की माहिती करावी की गाव कसं आहे, वाडी कशी आहे. महाराष्ट्रातलं तेवढ्या मोठ्या दगडातलं परायण न्यायाचार्य मी असे अध्यात्माचे व्यासपीठ सहजासहजी बोलायला म्हणून, पण आज भक्तांनी ती खांद्यावर घेतली पाहिजे. भगवान बाबांचा बडेवाडीला या ठिकाणी होतोय. राधाताई सानप आईसाहेब या भागातील आमदार आदरणीय मोनिकाताई राजळे, कारी आदरणीय बाळाकाका आजबे, प्रताप, प्राध्यापक बाळासाहेबजी सानप,
जी दोन घन्नाजी शिरसाट विश्वासराव दादासाहेब मुंडे दत्ता इथं उपस्थित सर्व हरिभक्त परायण वारकरी आणि बाबांचे आपण सर्व भक्तजन तरुण सुद्धा भक्त दिसायलेत इथं. आणि माझ्या पत्रकार मित्रांनो असले तर त्यांना माहिती आज मी बडेवाडीकरांचे माझ्या शेवटच्या की एवढं लहान गाव आणि या ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबाचा 92वा भव्य आणि एकूण सर्व नारळी सप्ताह काल्याला आम्हाला पण कृपा करून आम्हाला काल्याला नव्हतं की मी आदल्या दिवशी यावं. काल फॉर्म भरणं तिथून इकडे येणं आज मी सुरुवात नारायण गडाच्या सप्त्यापासून केली आहे. तिथून भगवान गडाच्या आपल्या या सप्त्यावर आलेला ती योग्यरित्या मी आणि ते पाहून तुमची वाणी त्यातलं ज्ञान आणि सांगत असणारा 2.5-3 लाख इथं उपस्थित समाज ही भव्यता मी माझ्या डोळ्यांनी काल ऑन स्क्रीन पाहिली. मी इथं नव्हतो तरी ती फक्त आपल्या गडाची ऐश्वर्य महत्वाचं गणाची ऐश्वर्य संपत्ता जी त्यासारख्या आणि आमच्या पुढच्या पिढीला आपल्याला माहित नसेल. मी सुद्धा फार चिकित्सक त्याला नसलो, मी अर्धवट आहे. पण ज्ञानेश्वरी तर या राज्यात नाही, या देशात नाही, या जगाच्या मुखातून ऐकावी. एकदा गडावर येतोय 1.5-2 ऐकत असतो आणि बाबा बोलत असतात. त्यांना ज्ञानेश्वरीची पण त्याचा उद्देश आणि बसलो आणि त्यांनी सांगितलं की असेल तर तुला सुद्धा तेवढंच सामर्थ्य व्हावं
अर्थवान होऊन जमणार नाही सांगितलं, अर्थ सांगितला नाही. आला ही ज्ञानेश्वरी. ईश्वरी पुढच्या पिढी दर पिढी मित्र आहेत, निलेश लंके साहेब इथे आहेत. आज बडेवाडीकरांकडून पिढ्याना पिढ्या मोबाईल मध्ये जेवढं एखादं ऍप पटकन लक्षात येतं पोरायच्या, ज्ञानेश्वरी समजावी आणि ती आपल्या अंगीकृत व्हावी. माझ्या माहितीने बाबा प्रकाशित म्हणजे एवढी विद्वत्ता वारकरी संप्रदायाची, बाबांच्या वारसाची आपल्याकडे आहे. आणि आपल्यासाठी आपण ऐश्वर्य काय हे एवढे ज्ञानी ऐश्वर्य संपन्न इथं बसलेले आहे. बाबांनी सांगितलं मंदिर ज्ञानेश्वरायांचं मंदिर. बाबा जवलींचं मंदिर कुठंच नाही ते त्याला जबाबदारीपूर्वक सांगतो. आणि ते एका एमपीतून नाही, म्हणजे एमपी म्हणजे खासदार, जुनी एमपी, जुनी माणसं खिशात एमपी म्हणजे पैसे. रुपया कमवला तर 20 पैसे गडासाठी एवढी दानत, एवढं मोठं मन एखाद्या गडाच्या देवाच्या भक्ताच्या मनात दाखवावं, ते फक्त हरिभक्तपरायण संतश्रेष्ठ भगवान याला कुणी कमी लेखत असेल. आज बाबा आता म्हणले बोलत बोलत की भी होती है, माथे पे आ जाए तो चिंता होती है, आ जाए तो तकदीर बनती है. सरहद बनती है. और घर में आ जाए तो बंटवारा बनती है. म्हणून आप गडाची ती कुठंच नाही. ते नियम तुम्ही भक्त, तुम्हाला वेगळे मला वेगळे नाही. बरोबर आहे. ही सर्व भक्तांना सामान, आणि हे खऱ्या अर्थानं श्रद्धेचं काम आहे. कधीच अंधश्रद्धा, कधी वेगवेगळे जे आपण बघतोय तसलं वार आणि त्याच्याच मुळे खऱ्या अर्थानं अध्यात्म आज टिकून, नाहीतर कधी काय काय होईल आणि कुणाचं सांगता येत नाही. निर्मळ
जी भक्ती गडावर आहे ती पिढ्या की 2000 वर्षानंतर सुद्धा आपल्या सगळ्या गड बाबांनी या ठिकाणी करून आलेत. पासून आभार मानतो आणि माझ्या मनाने नाहीत पण त्यांना सुद्धा विनंती आहे. अरे ह्या आमच्या रुपयातून 20 पैसे काढणारा आमचा ऊस आता मला माहिती कुणा त्यांनी का आता पुढचे 2000 वर्ष बघा बाबा म्हणतात घेतली तशाला तशी उचल दिली. म्हणजे वर्षभर जगणार कसा, कपड्या लत्त्यापासून संसाराचा त्याला नाही. बाबांच्या भक्तीची ती चिंता केली, ती भक्ती आपल्या शरीरात ताकद देणार आहे. जे घेतलंय ते फिटणार आहे, थोडंफार मिळणार आहे. विश्वासाचं आपलं नातं एवढं आहे. मी हात जोडून आपल्याला गडावर गेल्यानंतर काय तुम्ही त्या भावनेने जर गेला तर तुमच्या लक्षात येईल सगळ्या. भले या ओळखीवर भले कोणी बोट उचलत असेल कोणी दोष देत असेल, आपण मात्र कुणाचा दोष आपण कुणाचा द्वेष करायचा नाही. शेवटी ना सगळ्याचा हिशोब काहीची गरजच नाही. हरिभक्त परायण ऐश्वर्य संपन्न बाबा नियत साफ झाली की नियती मागे राहते. आपल्यासाठी न्याय जो काही आदेश दिलेला आहे तो आदेश त्याचं पालन आपण सर्वांनी करायचं. आपण सगळे वेगळा जरी असला तर मी आज कुठल्या विचाराचा आहे म्हणून इथं आलो नाही. तर भगवान बाबाचा भक्त म्हणून दिलेली आहे. आणि मी कडून बी पुन्हा वाटण्या नको, ते आल्या नाहीत म्हणून बा लगेच राजळीत आहे माझ्याकडे हसून बघतात. आता मोठा थोरलाय घरात त्यामुळे काळजी घ्यायला. 9व्या नारळी सप्त्याच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. गेली अनेक 7 दिवसापासून या ठिकाणी आणि गडाचं वैभव्य हे जे टिकवणं आपल्या सगळ्यांची आहे, ती जबाबदारी एवढीच कळकळीची विनंती करतो. संत श्रेष्ठ भगवान बाबा की एक पुढच्या वर्षीचं नारळ आहेत, उठून उभे राहा. तर
नवीन महंत आणि धनंजय मुंडे यांच्या खासदार लंके साहेब आलेले आहेत. रामगिरी यांनी सत्कार करा दे. चालेल. नवीन पिढीची सुरुवात की पुढच्या वर्षीचं नारळ होणार आहेत. पुन्हा आपण सगळ्यांना निमंत्रण देतो. भगवान बाबा की सगळ्यांनी जेवायला बसायला हरकत नाही. काही सगळे उठले तरी चालतील, जेवायला बसा. वसू जळगाव या ठिकाणी होणार आहेत. पुन्हा आपण सगळ्यांना निमंत्रण देतो. भगवान बाबा की सगळ्यांनी जेवायला बसायला हरकत नाही. काही सगळे उठले तरी चालतील, जेवायला बसा. वसू जळगाव या ठिकाणी होणार आहेत. पुन्हा आपण सगळ्यांना निमंत्रण देतो. भगवान बाबा की सगळ्यांनी जेवायला बसायला हरकत नाही. काही सगळे उठले तरी चालतील, जेवायला बसा. वसू जळगाव या ठिकाणी होणार आहेत. पुन्हा आपण सगळ्यांना निमंत्रण देतो. भगवान बाबा की सगळ्यांनी जेवायला बसायला हरकत नाही. काही सगळे उठले तरी चालतील, जेवायला बसा. वसू जळगाव या ठिकाणी होणार आहेत. पुन्हा आपण सगळ्यांना निमंत्रण देतो. भगवान बाबा की सगळ्यांनी जेवायला बसायला हरकत नाही. काही सगळे उठले तरी चालतील, जेवायला बसा.